मृत्यूवर मात केलेला मृत्युंजय म्हणजेच सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनपटाबद्दल आज आपण योग्य माहिती जाणून घेणार आहोत. एक परिपूर्ण देशाभिमानी, द्रष्टा, प्रगल्भ, विचारवंत व्यक्तिमत्व म्हणजे सुभाषबाबू. गीताज्ञान हे अमर आहे. शतकानुशतके प्रत्येक प्रसंगावर उपाय मिळवण्यासाठी अनेकांना गीतेचं ज्ञान कामास आले. गीता नुसती वाचायलाच नको तर ती आत्मसात करायला पाहिजे हे सुभाषबाबूंच्या कर्तृत्वावरून दिसून येतं. त्यात शास्त्र आणि वेळ प्रसंगी शस्त्र याचा वापर करावाच लागतो हे त्यांनी बरोबर जाणवलं होतं. नंतर खरं जाणवलं ते पंतप्रधान मोदी यांनी. जवळपास सर्व भाषांमध्ये गीतेचे ट्रान्सलेशन करून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना गीता भेट म्हणून देण्याचा प्रघात त्यांनी सुरू केला. यात आपली भारतीय संस्कृती तर जोपासली जातेच आहे, पण वेळ पडल्यास आम्ही शास्त्रासोबत शस्त्रसिद्ध देखील आहोत हा छुपा संदेश पण सर्वांना दिला गेला आहे. नेत्यांबद्दल लिहावे बोलावे तेवढे कमीच आहे. आपणही आपल्या प्रतिक्रिया याबद्दल जरूर कळवाव्या. आपला खरा इतिहास नवीन पिढीला कळलाच पाहिजे असा मी छोटासा प्रयत्न करते आहे. तुम्ही पण यात मला सहकार्य नक्कीच द्याल. जानकीनाथ व प्रभावती देवी यांना 8 मुले व 6 मुली. यापैकी सुभाषबाबू हा अत्यंत हुशार आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा. जेमतेम 5व्या-6व्या वर्गात असतानाच सुभाषच्या लक्षात आलं की नदीकिनारी राहणाऱ्या एक कोळ्यांची वस्ती आहे. तेथे शाळा, शिक्षण काय हे कोणालाच माहीत नाही. तेव्हा त्यांनी वडिलांना सांगितलं की बाबा, शनिवार रविवारी आम्ही जाऊन तिथे त्या मुलांना शिकवणार आहोत. तुम्ही पाटी आणि पुस्तकं यांची व्यवस्था करून द्यावी. खरंच एवढ्या लहान वयात मुलांना नुसता खेळायचा ध्यास असतो. त्या वयात या मुलाला एवढी समज यावी. सुभाषबाबूंवर स्वामी विवेकानंदांच्या, रामकृष्णांच्या साहित्याचा खूप प्रभाव होता. आपल्या संस्कृतीबद्दल एकदा काय झालं की कॉलेजातील प्राध्यापकांनी काही वावगे बोलले. त्या बोलल्यामुळे मुलांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये वाद झाला. प्रिन्सिपॉलनी बोलवून सुभाषला सरांची माफी मागायला सांगितली. पण आमच्या संस्कृतीचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांनी पहिले माफी मागावी, मगच मी मागेन असे ठणकावून सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना जणू आपला नेताच मिळाला असे वाटले. नेतृत्व हा गुण मुळातच असावा लागतो. वडिलांच्या इच्छेखातर ते इंग्लंडहून ICSची अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण झाले, तेही 4थ्या क्रमांकाने. पण इंग्रजांची चाकरी करण्यासाठी नव्हे तर देशाला मुक्त करण्यासाठी त्यांचे मन धडपडत होते. मग काय, केली डिग्री वापस आणि आले परत भारतात. भारतात परत आल्यावर त्यांनी गांधीजींची भेट घेतली. सुभाषबाबूंनी आपल्या स्वातंत्र्याविषयीच्या भावना, सर्व कल्पना त्यांना बोलून दाखवल्या. पण गांधींना त्यांच्या स्वतःच्या मताशिवाय दुसऱ्या कोणाचे मत पटणे शक्यच नव्हते. त्यांचा मार्ग निराळाच होता. सुभाषबाबूंची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. देशबंधू चित्तरंजन दास यांच्यासोबत त्यांनी बरेच वर्ष काम केले. राजकीय कारकीर्द चांगलीच होती. हे तात्कालिक पुढाऱ्यांना पटण्याजोगे नव्हते. इंग्रज सरकारने देखील अतिशय क्षुल्लक कारणांवरून त्यांना 11 वेळा तुरुंगाच्या वाऱ्या करायला लावल्या. अलीपूर, बेरमपूर, कलकत्ता, नंतर मंडाले येथील तुरुंगात त्यांना डांबून ठेवले. 1931 साली कलकत्ता महानगरपालिकेचे ते सतत 3 वेळा महापौर झाले. असहकार आंदोलनात अनेक शाळकरी विद्यार्थ्यांनी, नोकरी करणाऱ्यांनी त्यांनी आपापल्या नोकऱ्या सोडून भाग घेतला होता. अनेक जण कैदी म्हणून खितपत पडले होते. पहिल्या जागतिक महायुद्धात भारतीयांनी इंग्लंडला मदत केली, त्याचे आभार मानायला म्हणून इंग्लंडचा राजपुत्र भारतात आला होता. तुमच्या काही मागण्या असतील तर त्या सांगा, मी त्या नक्की पूर्ण करीन आणि तुमचे आभार प्रकट करीन. अगदी स्वातंत्र्य देणे तर शक्य नव्हते, पण दादाबाई, सुभाषबाबू आणि चित्तरंजन दास यांनी छोट्या मागण्या केल्यात. म्हणजे कसं की आंदोलनातील सर्व कैद्यांची मुक्तता करावी. त्यांना त्यांच्या नोकऱ्या ज्या पदावर ते होते तशाच पुन्हा परत मिळाव्या. विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये, त्यांना पुन्हा शाळेमध्ये दाखला देण्यात यावा. सगळं मसुदा तयार होता. पण गांधीजी काही केल्यात सही करायला तयार होईना. कारण काय, तर तुर्कस्तानात त्यांचा खलिफा वापस मिळावा म्हणून आंदोलन चालू होते. ती म्हणजे खिलाफत चळवळ. त्यात अली बंधूंना अटक करण्यात आली होती. त्यांना पण सरकारने सोडावे तरच मी सही करीन असा गांधीजींचा अट्टहास होता. भारतीय अटकेत होते.
त्यांच्या सुटकेपेक्षा अलीबंधूंची सुटका महत्त्वाची वाटावी. शेवटी काहीही मार्ग न निघाल्यामुळे युवराज वापस गेला आणि आपले भारतीय मात्र अटकेतच पडून राहिले. भगतसिंगाची फाशी, ती पण ते वाचवू शकले असते, पण तेही गांधीजींनी केलं नाही. अब्दुल रशीद याने एका संन्याशाचा खून केला, त्याला माफी मिळावी म्हणून मात्र गांधीजींकडनं खूप प्रयत्न करण्यात आले होते. सुभाषबाबूंना या गोष्टीचे फार वाईट पटले आणि त्यांनी कडक शब्दात याचा विरोधही केला होता. पुढे युरोपच्या दौऱ्यात विठ्ठलभाई पटेल यांच्याशी सुभाषबाबूंचा संपर्क झाला. सुभाषबाबूंचे विचार, विविध देशांची त्यांचे सलोख्याचे संबंध बघून पटेल खूपच आनंदी झाले. युरोपात संघटन वाढवण्यासाठी त्यांनी सुभाषला 1,00,000 रुपये द्यावे असे आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले होते. पण ते मृत्यूपत्र खोटे ठरवून ते पैसे गांधींनी त्यांच्या हरिजन आश्रमाला द्यायला लावले. या महात्म्याचे हे महान काम सुभाषबाबू बघतच राहिले. आझाद हिंद फौजेचे काम व्यवस्थित चालू होते. सावरकर आणि सुभाषबाबूंच्या भेटीत नक्की काय बोलणे झाले हे प्रत्यक्ष कोणीही बघितले किंवा ऐकले नव्हते. तरीही सुभाषबाबूंच्या पुढील हालचालींवरून त्यांचं नक्की काय झाले असेल याचा अंदाज लावता येणे शक्य होते. हिंदू महासभा हा त्यावेळेचा मोठा राष्ट्रीय पक्ष होता. सावरकरांनी स्पष्ट सांगितले, स्वातंत्र्य मागत बसू नका, ते आपलंच आहे, ते वापस मिळवा, शस्त्रसज्ज व्हा, सैन्यात भरती व्हा. त्यावेळेसच्या दिग्गजांनी यावर खूप चर्चा केली. सावरकरांना द्रोही देखील म्हटलं. इंग्रजांच्या फौजेत जायला सांगतात हो म्हणून निंदा देखील केली. पण त्यामागील राजकारण सुभाषबाबूंना कळलं होतं. इंग्रजी फौजेत जा, सर्व शस्त्रांची माहिती करून घ्या, व्यवस्थित शस्त्र चालवायला शिका, वेळ आल्यावर बंदुकांची तोंडे कुठे वळवायची ते आपण नंतर ठरवूया की. पुढील गोष्ट म्हणजे जपानमध्ये जे इंग्रज सैनिक युद्धकैदी म्हणून पकडल्या गेलेत, अगदी ठरल्याप्रमाणे त्यांना सोडून देण्यात आले आणि आझाद हिंद फौजेत दाखल देखील करून घेण्यात आले. जवळपास 40,000च्या वर सशस्त्र सैनिक आझाद हिंद फौजेत सामील झाले. सुभाषबाबू अत्यंत हुशार, दूरदृष्टी असणारे होते. हिटलरशी त्यांनी भेट घेतली. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, आपल्या दोघांचाही शत्रू एकच आहे. इंग्रजांविरुद्ध आपण दोघेही एकमेकांना मदत करू असे त्यांनी ठरवण्यात आले. याचा अर्थ हिटलरच्या धोरणांशी ते सहमत होते असे कुठेही होत नाही. काही जणांनी म्हटलं 6 महिन्यात स्वातंत्र्य मिळाले पाहिजे असा सुभाषबाबूंचा हट्ट होता. असा अशक्य आणि उतावीळ विचार सुभाषबाबूंनी कधीही केलेला नाही. पण सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही यावर मात्र ते ठाम होते. बर्मा, रंगून, कोहिमा, इम्फाल अशा अनेक ठिकाणी फौजेची घोडदौड चालूच होती. पहिल्या जागतिक महायुद्धात इंग्रजांची बरीच हानी झाली होती. हीच योग्य वेळ आहे. इतरांच्या साह्याने बाहेरून व भारतातूनही आपण प्रयत्न केल्यास आपणास स्वातंत्र्य मिळणे सोपे होणार होते. पण गांधी तत्व मध्येच पडले. अरे, कोणी संकटात असताना असा वार करू नये, मग तो आपला शत्रू का असेना. झालं, सगळ्या जमून आलेल्या गोष्टींवर पाणी फिरलं. असो, काँग्रेस कार्यकारिणीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक ठरली. गांधींनी आपला चेहरा म्हणून पट्टाभी सीतारामय्या यांना सुभाषबाबूंच्या विरोधात उभं केलं आणि सर्वांना खुलेआम सांगितलं, पट्टाभीला मत म्हणजेच मला मत. तेव्हा नीट समजून उमजून मतदान करा. लोकांनी खरंच समजून मतदान केलं आणि मजा म्हणजे 90% मतांनी सुभाषबाबू जिंकून आले. भारतातील कान्याकोपऱ्यातून अभिनंदनांचा वर्षाव झाला, फक्त गांधीजी सोडून. आणि त्यांनी सर्व सदस्यांना गांधीजींनी निक्षून सांगितले की आपण अहिंसेच्या तत्वावर चालणारे आहोत. सुभाषबरोबर जर काम कराल तर माझ्या आदर्शांना नेहमीसाठी मुकाल. आपण इतके वर्षाचे आदर्श पाळले त्याचं काय. बाय हुक और क्रूक सर्वांना त्यांनी कार्यकारिणीतून बाहेर पडायला भाग पाडले आणि शेवटी सुभाषबाबूंना देखील अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. सुभाषच्या वाढत्या लोकप्रियतेने इतर अत्यंत अस्वस्थ झाले होते. नेहरूंना गांधीजींना नाराज करायचं नव्हतं म्हणून नेहरू म्हणतात,
जर बोसनी जपान्यांची मदत घेऊन स्वातंत्र्य लढा पुकारला तर मी स्वतः त्याच्या विरोधात उभा राहीन आणि लढाई करीन. आझाद हिंदच्या सहाय्याने अंदमान निकोबारला स्वतंत्र अस्तित्व घोषित झाले होते. शहीद द्वीप व स्वराज्य द्वीप असे त्याचे नामांतरण करून 1943मध्येच या बेटांवर तिरंगा मोठ्या मानाने फडकवण्यात आला होता. जॉर्डन, श्रीलंका, म्यानमार, इजिप्त, मलेशिया, फ्रान्स, व्हिएतनाम यांना देखील स्वातंत्र्य मिळाले होते. तेथे तर गांधीजी नव्हते ना. अहिंसा तत्वाला कोणी तिथे तर मानले नाही ना. कारण त्यांना स्वातंत्र्य मिळाले ते सशस्त्र क्रांतीमुळे. ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत समजवावं लागतं. पूर्ण जगाला जी भाषा समजते सुभाषबाबू त्याच भाषेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. अजून काय. अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीसपदी असताना अहमद कमिशनच्या विरोधात सुभाषबाबूंच्या एका हाकेवर जवळपास 200च्या वर निषेध यात्रा निघाल्यात. जनतेने या नेत्याला मनापासून कबूल केले होते. हे वर्चस्व जर असेच वाढत राहिले तर न जाणो भारताचा पहिला पंतप्रधान म्हणूनही लोक त्यांना पाठिंबा देतील असे या अहिंसा पूजकांना वाटू लागले. लाल किल्ल्यावर विजयाची सलामी ही आझाद हिंद फौजेचीच राहील हे सुभाषबाबूंचे स्वप्न होते. त्या स्वप्नाखातीर त्यांनी चलो दिल्ली म्हणत अक्षरशः सर्वांना देशप्रेमाने भारून टाकले होते. नेताजींच्या मनातील भारताचा स्वातंत्र्य लढा झाला असता तर भारताचे चित्र फार फार निराळे राहिले असते हे मात्र खरे. कदाचित 1962चा चीन युद्धाचा प्रसंग आला नसता किंवा कमी हानी झाली असती. पाकिस्तान, बांगलादेश असे भारताचे तुकडे पडले नसते. पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न तर उद्भवलाच नसता. महिला सशक्तीकरण, एका शिस्तप्रिय, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वास असणारा देश आपणास दिसला असता. एका नव्या जोमाचं तेज तत्त्व जपणारं नेतृत्व भारताला मिळालं असतं आणि त्याला ट्रान्सफर ऑफ पॉवर न म्हणता पूर्ण स्वातंत्र्याचं रूप आलं असतं. सुभाषबाबूंचे विचार पटल्यामुळे इंग्रज सेनेतील हजारो भारतीय जवान यांनी बंड पुकारायला सुरुवात केली होती. नेव्हीमध्ये सुद्धा उठाव झालाच होता. सर्व दुरून कोंडी झाल्यामुळे आता भारतीयांवर राज्य करणे सोपे नाही हे समजल्यामुळे इंग्रजांनी तेथून काढता पाय घेतला. जनरल ॲटलींना काही दिवसांनी विचारण्यात आलं, भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात गांधीजींचा वाटा किती होता? ही सेड इट वॉज मिनिमल. त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितली, भारत के स्वतंत्रता और ब्रिटिशों को भारत छोड़ने में गांधी का रोल ना के बराबर था. इट वॉज ओनली बोस, बोस अँड बोस. स्वातंत्र्यानंतरही भारताचे गव्हर्नर जनरल कोण? माउंटबॅटन. का? नेहरू सेड, माउंटबॅटन लव्स इंडिया द वे वी लव इंडिया. हिज ओपिनियन मॅटर्स मी मोर दॅन युअर्स. आणि माउंटबॅटन की जयचे नारे देखील लावण्यात आले. खरे इंग्रज दार्जिणे कोण? दिसतंच. खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व विचार किंवा नकाशा सुभाषबाबूंच्या डोक्यात ठरला होता. करन्सी कोणती राहील, कायदे सुव्यवस्था कसे असतील, इन्फ्रास्ट्रक्चर, न्यायव्यवस्था, शेती व्यवस्था अशा लोकांच्या हिताच्या अनेक गोष्टींवर विचार झालेला होता. कुठेतरी ते याही मताचे होते, एकदम लोकशाही तत्त्व लोकांना समजेलच असं नाही. आपण आणि जनता यांना बदलायला काही वेळ द्यावा लागेल. तोपर्यंत काही वर्ष का होईना मिलिटरी शासन ठेवावे, जेणेकरून एक शिस्तबद्ध देश उदयास येईल आणि काही वर्षानंतर मात्र लोकशाही तत्त्व अंमलात आणावे. आयुष्यभर पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करणाऱ्या या नेत्याचा मृत्यू मात्र मोठे गूढ बनूनच राहिला. 1945 जपान येथे तायवानमध्ये एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला हे जगभर सांगण्यात आले. पण खरी गोष्ट म्हणजे असा कोणताही अपघात झाल्याचा कोणताच पुरावा नाही. नेताजींनी गीतेच्या अध्ययनाबरोबर महाभारताचा पण अभ्यास केला असावा असेच वाटते. लाक्षागृहात पांडवांना मारण्याचा कट झाला होता, पण ते त्यातून सुखरूप वाचले. तीच घटना पुन्हा झाली बघा. जळलेल्या अवस्थेत काही सांगाडे मिळाले, पण सुभाषबाबू मात्र त्यातून सुखरूप बाहेर पडले. या अपघाताची चौकशी व्हावी म्हणून
खूप काही प्रयत्न झाले नाही. उगाचच रिपोर्ट तयार झाले व तेच पुन्हा 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 फाईलीत चिकटवण्यात आले. काही दिवसानंतर लक्षात आलं, काही जणांनी म्हटलं की आम्ही सुभाषबाबूंना रशियामध्ये बघितलं आहे. त्यांना बऱ्याच प्रकारे टॉर्चर करून मारण्यात आले अशी देखील हूल उठली. पण आपल्या त्या काळच्या पंतप्रधानांनी किंवा इतरांनी या गोष्टीचा जास्त पाठपुरावा न करता ते प्रकरण तेथेच थांबवले. स्टॅलिन बरोबर सुभाषबाबूंचे संबंध खूप चांगलेच होते आणि कारणही सरळ होतं. कारण काय की सुभाषबाबू जर आहेत हे सिद्ध झालं तर भारतात फारच वेगळं चित्र राहिलं असतं ना. नंतरची धक्कादायक पण भरपूर पुराव्यांसकट सिद्ध होणारी गोष्ट म्हणजे गुमनामी बाबा या नावाची व्यक्ती, जी 1985पर्यंत होती. त्यांच्या विविध ठिकाणच्या वास्तव्यांचा पण पुरावा मिळाला आहे. शिवाय फैजापूर म्हणजे एक्सटेंडेड अयोध्या जी आहे, येथे त्यांचे बरेच वर्ष वास्तव्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर बरेच पुरावे मिळाले आहेत जे स्पष्टपणे सिद्ध करतात की ही व्यक्ती सुभाषबाबूच असावेत. त्यांचा चष्मा, घड्याळ, पत्रव्यवहार, कौटुंबिक फोटोज, पुस्तके आणि आझाद हिंद सेनेचा युनिफॉर्म यावरून तरी असेच मानावे लागेल. सुभाषबाबूंच्या अस्थी जपानला आहेत असे सांगतात. बऱ्याच जणांनी DNA टेस्ट करावा असा आग्रह केला, पण त्या भारतात आणण्याचा प्रयत्न देखील झाला नाही किंवा त्याची टेस्ट देखील करण्यात आली नाही. कित्येक वर्ष तर त्यांचा मित्रपरिवार, घरच्या लोकांवरती निगराणी ठेवण्यात येत होती. आज न उद्या काहीतरी कारणाने सुभाषबाबू या लोकांच्या संपर्कात येतील व आपण त्यांचा कायमचा बंदोबस्त करू, हाच प्रयत्न. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की ज्यांनी खरोखरच देशासाठी खूप कष्ट घेतले, काहींनी तर प्राण पण अर्पण केले, पण त्यांचा इतिहास मात्र फार कमी आहे. पण मोगलांचा इतिहास मात्र भरपूर ठासून भरला आहे. 1992मध्ये इतकी वर्ष लागली बघा. 1992मध्ये नेताजींना मरणोपरांत भारतरत्न देण्यात आले होते, पण त्यांच्या मुलीने तो घेण्यास नकार दिला. मरणोपरांत का? जे आहेत की नाही याचाच खुलासा पहिले करा. जिवंत असतील नसतील ते पहिले सिद्ध करा. आणि ते आजही आमच्या मनामनात आहे. त्यामुळे आम्ही हा राष्ट्रीय सन्मान स्वीकारू शकत नाही असे त्यांनी नम्रपणे सांगितले. ज्याला जे सांगायचे ते सांगो असो, पण जनमानसात सावरकर, टिळक, शास्त्रीजी, नेताजी यांच्याबद्दल जो आदर, जी श्रद्धा लोकांमध्ये असायला पाहिजे ती आहेच. इतक्या वर्षानंतरही त्यांचे स्थान कायमच आहे. आजही जय हिंदचा नारा लावताना प्रत्येक भारतीयाचा राष्ट्राभिमान नक्कीच जागृत होतो. नेते अनेक झालेत, पण नेताजी मात्र एकच आणि एकमेवच राहतील. जय हिंद. जय हिंद की सेना. जो शहीद हुए देश के नाम, अमर है सदा उनके नाम.